नमस्कार मित्रांनो, आज होती आमच्या फौजी साहेबाची फरमाईश मस्त. तर म्हणत आहेत की बायको काहीतरी असं मस्त झणझणीत असं बनव बरं, लय तोंडाले चव आली पाहिजे असं काहीतरी बनव. मी म्हणलं चला मग या मग मस्त फिश घेऊन. तर मस्त 1 किलो फिश आणली. जबरदस्त मस्त फिश थाली आपली तयार झाली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, फिश थाली पाहून ना तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल बरं. तर बस झाला आता बडबड न करता लवकरात लवकर बाई मस्त रेसिपी बनवतो, भाजी बनवतो, साहेबाला आमच्या भूक लागली असेल. तर मस्त 1 किलो इथं फिश घेतली मस्त. फिश मस्त 2 ते 3 पाण्यानं मस्त धुवून घेतली. तर चला आता कढई ठेवू, कारण कांदे मसाले तर पहिलेच काढून ठेवले होते, मस्त कापकूप केले होते सगळे. तर लय सारं मस्त तेल टाकलं, याच्यात 4 ते 5 चमच मस्त तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमच जिरं टाकलं. मस्त 2 मोठमोठे कांदे घेतले, ते मस्त बारीक कट करून घेतले. आणि मस्त कांदा ना मस्त होऊ द्यायचा आहे ना. कांदा झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे, मस्त अद्रक लसण 1 गाठा मस्त लसणाचा घेतला, मोठा तुकडा घेतला, ते मस्त ठसठस ठेसून घेतला मस्त खलबत्त्यात. चांगली मस्त अशी बारीक पेस्ट केली मस्त लसणाची अद्रकची. आणि तेही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त व्यवस्थित होऊ द्यायचं आहे ना. तर आता काय करायचं ना, मस्त 2 टोमॅटो मस्त बारीक कट करून घेतले. बरं तुम्ही 3 बी घेऊ शकता. जास्त चांगली भाजी जर करायची असली तर 3 घेऊ शकता, पण जास्त जर टोमॅटो घेतले ना तर मग भाजीचा जो कलर आहे ना तो थोडासा वेगळा येते बरं. अशी लाल जर मस्त अशी तर्री येत नाही त्याच्यावर आहे ना. तर चला आता मस्त टोमॅटो झालं, चवीनुसार मस्त मीठ टाकलं, हळद टाकली, 2 चमच मस्त लाल मिरची पावडर टाकलं, चवीनुसार मस्त एव्हरेस्ट मसाला टाकला, आणखीन दुसरा मसाला टाकला होता मी वरून, ते स्किप झाला व्हिडिओ. तर फिश करीवाला जो मसाला भेटते ना तो बी मी टाकला, आणि काय जबरदस्त असा वास सुटला होता ना पूर्ण घरभर. तुम्हाला काय सांगू, 4-5 घराच्या तिकडे वास गेला होता भाजीचा, अशी जबरदस्त भाजी झाली होती आहे ना. तर मित्रांनो मस्त हे टोमॅटो वगैरे चांगले होऊ द्यायचे आपल्याला, मसाला बी चांगला होऊ द्यायचा. आता काय करायचं, मस्त याच्यात ना गरम पाणी टाकायचं. बरं थोडं थोडं गरम पाणी टाकून ना मस्त मिक्स करून घ्यायला लागते. मी बार-बार व्हिडिओत मी तुम्हाला सांगत असतो की गरम पाणी टाका आहे ना. कधी बी गरम पाणी टाका भाजीत. त्या गरम पाणी टाकायचे फायदे सांगतो मी तुम्हाला. गरम पाणी जर टाकलं ना, तर्री जशी तशीच राहते. एक नंबर जबरदस्त अशी तर्री येते. आणि मसाला बी लवकरात लवकर होते. थंड पाणी जर तुम्ही टाकलं ना तर ते थंड पाण्याले उकळी यायले लय उशीर लागते. त्यासाठी एका साईडले मस्त गरम पाणी ठेवायचं मस्त छोट्याशा गंजात, आणि ते मस्त पाणी टाकून द्यायचं भाजीत आहे ना. लवकरात लवकर भाजी होते, आपला टाइम वाचते. तर चला आता मस्त ग्रेव्ही जी होती ना आपली, ते मस्त तेलात आहे ना मस्त झाली, आता पूर्ण बिलकुल शिजली आहे ना. आता त्याच्यात मी मस्त आपल्याला हे फिशचे मस्त तुकडे याच्यात टाकून द्यायचे आहेत है ना. तर तर मित्रांनो तुम्ही कशी फिश बनवता प्लीज कमेंट करून सांगा, की आम्ही अशी अशी बनवतो बा आहे ना, त्या प्रकारे मी बनवायचा प्रयत्न करीन है ना. आणखीन तुमची जर फरमाईश कोणती असेल ना, की बा या या रेसिपीवर व्हिडिओ बनवा, तर ते बी तुम्ही सांगू शकता कमेंट करून. मी त्या रेसिपीवर व्हिडिओ बनवीन है ना. तर मित्रांनो थोडं थोडं पाणी मस्त टाकून ना व्यवस्थित फिश हे मस्त शिजू द्यायला लागते आपल्याला. 5 ते 10 मिनिट जास्त शिजू नाही द्यायला लागत बरं, नाही तर पूर्ण काटे काटे वेगळे होतील आणि पूर्ण बिलकुल भरीतच होऊन जाते त्याचा आहे ना. तर मस्त वरून थोडासा धनिया टाकला आणि झाली ना मग आपली मस्त फिश थाली तयार. काय जबरदस्त झाली होती बुवा. आज तर निरा आपली तर निरा तारीफ पर तारीफच केली साहेबांना माहित आहे. लय जबरदस्त अशी भाजी बनवली ना तर बस निरा पट्टाच तुटते ना पोळायचा माहित आहे. डबल स्वयंपाक करायला लागते म्हणलं अशी जर भाजी केली की आहे ना. लय खुश झाले होते साहेब आज. मग म्हणलं चला आता चला बुवा, तारीफ तर भेटली आहे चांगली आहे ना. मग आता एवढी तारीफ केल्यावर नवऱ्यानं मग म्या काय केलं माहित आहे, साहेबाले मस्त बिलकुल फसवलं. साहेबाले म्हणलं आता एवढी चांगली तर भाजी बनवली म्या, मग आता माझी अॅनिव्हर्सरी आहे आता आपल्या लग्नाची, मग काय देता मला लग्नाला गिफ्ट. तर साहेब म्हणा टेन्शन नको घेऊ, तुला देतो मी काय द्यायचं. तर मग असं केलं मग म्या माहित आहे का. मग म्हणतो बाया हो, तुम्हाला मस्त भाजी जर तुम्ही चांगली बनवली ना, अशी तारीफ पर तारीफ होते बरं माहित आहे का. मग पोरगं बी म्हणे 1 नंबर मम्मा भाजी बनवली, लय चांगला वास येऊ राहिला माहित आहे का. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा. बरं गावात गेले तर गावात बी शेअर करा आहे ना. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील. तुम्ही बेल आयकन दाबत ना मग मला म्हणता की ताई तुमचे व्हिडिओ आमच्याजवळ येतच नाही, तर बेल आयकन दाबा ना बाबा, आहे की नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू, परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर पाहता काय घ्या ना मग फिश करी खाऊन बिलकुल पटकन गुटू गुटू, आहे की नाही. तर बाय सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.